राज्याच्या राजकारणातील चाणक्य आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज अमरावती विमानतळावर वादळी आगमन झाले। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। अमरावती विमानतळावर मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी भाजपच्या दिग्गज नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती। जय श्रीराम आणि भारतीय जनता पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी संपूर्ण विमानतळ परिसर दणाणून गेला होता। मुख्यमंत्री विमानातून उतरताच भाजपच्या प्रमुख नेत्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले। यावेळी राज्यसभा खासदार अनिल बोंडे, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे आणि शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत करत अमरावतीत भाजप सज्ज असल्याचा संदेश दिला। यावेळी उपस्थित असलेल्या प्रमुख नेत्यांची फळीमध्ये आमदार प्रताप अडसड, प्रवीण तायडे, केवलराम काळे, उमेश यावलकर, त्याचबरोबर शेखर भोयर, प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, जयंत डेहनकर, दिनेश सूर्यवंशी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख आणि प्रभुदास भिलावेकर यांची आक्रमक उपस्थिती होती। विमानतळावरील औपचारिक स्वागताचा सोहळा आटोपताच मुख्यमंत्री थेट रोड शोसाठी रवाना झाले। या रोड शोच्या माध्यमातून मुख्यमंत्री विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। विमानतळापासूनच कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला असून शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी आणि स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे। वऱ्हाडातील अकोला अमरावतीचा गड कायम ठेवण्यासाठी फडणवीस स्वतः मैदानात उतरले असून या दौऱ्यामुळे विदर्भातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे।